नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या कधी व कशा घालाव्यात, त्याचे नियम, महत्त्व आणि सुहासिनींसाठी सोपा आणि प्रभावी उपाय या विषयावरील ही एक सविस्तर माहिती मी तुम्हाला आज सांगत आहे. श्रावण महिना हा सुहासिनींच्या हिरव्या बांगड्यासाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये सुहासिनीने हिरव्या बांगड्या खरेदी करणं आणि घालणं खूप शुभ मानलं जातं. पण त्या बांगड्या कशा घालावेत, पतीच्या प्रगतीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे सोपे नियम व उपाय नक्की पाळायचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणजेच साक्षात भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या भक्तीचा, आदिशक्तीच्या पूजनाचा आणि निसर्गातील चैतन्याचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. श्रावणात प्रत्येक सुहासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी हिरव्या बांगड्या घेत असते, शृंगार करत असते. पण तुम्हाला माहिती आहे का, हिरव्या बांगड्या खरेदी करण्याचं, त्या धारण करण्याचा आणि माता पार्वतीला अर्पण करण्याचा काही अत्यंत धार्मिक महत्त्व आहे आणि काही खूप महत्त्वाचे नियम आहेत. जर चुकीच्या दिवशी किंवा चुकीच्या पद्धतीने बांगड्या घातल्या किंवा त्याचं पूर्ण लाभ शुभ मिळाला नाहीत, तर आज आपण याच विषयावर सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि श्रावणातील काही चमत्कारी उपायसुद्धा जाणून घेणार आहे. श्रावणात हिरव्या बांगड्यांचं महत्त्व काय आहे? आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा निसर्गाचा आणि हरियालीचा महिमा आहे. हिरवा रंग हा सुख, समृद्धी आणि शांती आणि दाम्पत्य जीवनातील प्रेमाचं प्रतीक मानला जातो. माता पार्वतीला हिरवा रंग अत्यंत प्रिय आहे. श्रावणात हिरव्या बांगड्या परिधान केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि पती-पत्नीमधील नातं अधिक घट्ट होतं. हिरव्या बांगड्या परिधान करण्याचा सर्वात मोठा शुभ दिवस कोणता आहे? तर श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्यासाठी श्रावणातील पहिला सोमवार किंवा पहिला शुक्रवार हा सर्वात उत्तम दिवस आहे. या दिवशी बांगड्या परिधान केल्यानं सौभाग्यात वाढ होते. बांगड्या परिधान करण्याची योग्य पूजा विधी. बांगड्या घालण्यापूर्वी सकाळी स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. देवांची पूजा करायची आहे. सर्वप्रथम नवीन हिरव्या बांगड्या माता पार्वतीच्या चरणी ठेवायच्या आहेत. देवाला अक्षता आणि कुंकू व्हायचं आहे. माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे, हे अंबे जगदंबे, श्रावणाच्या या पवित्र महिन्यात मी या हिरव्या बांगड्या आणल्या आहेत. प्रथम तुम्ही याचा स्वीकार करा आणि प्रसिद्धी म्हणून मला अखंड सौभाग्याचं, पतीच्या दीर्घ आयुष्याचं आणि कुटुंबातील सुख समृद्धीचा आशीर्वाद द्या. 5 मिनिटांनी या बांगड्या माता पार्वतीच्या चरणावरती ठेवल्यानंतर त्यातील बांगड्या स्वतःच्या हातामध्ये परिधान करायच्या आहे. हिरव्या बांगड्यामध्ये लाल बांगड्या घालण्याचं महत्त्व आहे. फक्त हिरव्या बांगड्या घालण्याऐवजी बांगड्यांमध्ये तुम्ही 1 ते 2 लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या अवश्य घालायच्या आहे. लाल रंग हा मंगळ ग्रहाचा प्रतीक आहे. असं केल्यानं ज्याच्या कुंडलीत मंगळ कमजोर आहेत किंवा मंगल दोष आहे तो दूर होतो आणि पती-पत्नीसोबत संबंध मजबूत होतात. पतीच्या प्रगतीसाठी आणि नोकरीच्या व्यवसायातील यशासाठी. जर पतीच्या कामात सतत अडथळे येत असतील, नोकरीत अडचण येत असतील, अडकलेली बरेच कामं असतील किंवा व्यवसायात प्रगती होतच नसेल, तर श्रावणात इतर सुहासिनी स्त्रियांनी किंवा मंदिरात हिरव्या काचेच्या बांगड्याचं दान करायचं आहे. आपण दुसऱ्या स्त्रियांना जर बांगड्या देऊ शकलो नाही, तर आपण देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा या काचेच्या बांगड्याचं दान करायचं आहे. बांगड्यासोबत सिंदूर, बिंदी, मेहंदी आणि खण असो किंवा सौभाग्याचं चंद्रवृत्त आपण टिकली माता पार्वतीला अर्पण करून त्यातील काही भाग प्रसाद म्हणून स्वतःसुद्धा वापरू शकतो. या उपायानं पतीच्या आयुष्यातील सर्व संकट टळतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. कुमारी मुलींसाठी मनपसंत वर मिळण्याचा उपाय. ज्या कुमारी मुली आहेत, ज्यांचं लग्न जमण्यामध्ये अडचणी येत आहेत,
त्यांनी श्रावण सोमवारी महादेवाची व माता पार्वतीची पूजा करायची आहे. पूजा करताना माता पार्वतीला 16 शृंगार किंवा बांगड्या अर्पण करायच्या आहेत आणि मनभावाने प्रार्थना करायची आहे. पूजानंतर देवीच्या चरणातील 2 हिरव्या काचाच्या बांगड्या प्रसाद म्हणून स्वतःच्या हातात घालायच्या आहे आणि हिरव्याच रंगाचं वस्त्र त्या दिवशी परिधान करायचे आहे. या उपायानं तुम्हाला लवकरच मनपसंत जीवनसाथी मिळेल. श्रावणातील हे सोपे आध्यात्मिक उपाय जर तुम्ही नियमाने केले, हे नियम पाळून केले तर तुमच्यावरती महादेवाची आणि माता पार्वतीची कृपा नक्कीच होईल.